नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. घरी पोचली. हे बघा मी काय काय आणले. 1 डझन केळी आणली, उद्या उपास आहे म्हटलं होतं. आणि फुलं आणली. बेलपत्र तर भेटलं नाही. बाकीचे काय काय भाजी आणले बघा. दुधी आणले आणि काकडी आणली, टमाटर, बटाटा, मेथी आणि कापल्या कांद्याची पात, कोथिंबीर आणि भांडी घासायला 2 काता, वांगी आणि एवढं सगळं आणलं बघा. आता हे सगळं नीट करते. आणि दूध पण आणले. आणि दूध मी आता घरी आल्यानंतर परत गेले. दूध आणि दही आणले. दही पावशेर आणले आणि अर्धा लिटर दूध. अभिषेक करायला पण आणि वरतून चाय वगैरे बनवायला पण होईल म्हणून आणले. आणि फुलं बघा मी कशात काढून ठेवते. 1 डब्बाच केला आहे मी फुलांसाठी, तर व्यवस्थित काढून ठेवते. आणि ते बघा झाडाला गुलाब आले ना, ते पण तोडून घेतले. कार्तिकच्या पप्पांनी झाड लावलं ना, त्याला गुलाब आले. आणि 2 कळी आणि 1 गुलाब आणले. सकाळी जाताना कामावर सांगूनच गेले गुलाबाचं फूल आले, तोडून घे म्हणून. तर भरून ठेवलं. 2 दिवस फूल जाईल मला देवांना. तर इथं बघा बास्केटमध्ये मी केळी भरून ठेवते. आणि बघा मिरच्या. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की मी ना आणल्या भाजी धुवत नाही. का धुवत नाही? कारण की मी जेव्हा घेते ना तेव्हाच धुते मी. आणि मिरच्या बघा आता धुवून नाही ठेवत. आणि आता मी तसंच ठेवते ते डब्यात. भाजी असून दे, मिरची असून दे, टमाटर असून दे, काही पण असं जेव्हा मी घेईल ना कापायला तेव्हा धुवूनच कापते. आणि मिरच्या भरून ठेवल्या. आता टमाटर भरायचं ट्रे तर लागणार. थोडंसं घाण झालं आहे म्हटलं, लागलंच फ्रीज पण स्वच्छ करून घेते. आणि ते बघा घासाला सगळं काढून ठेवलं किचनवर. आणि स्वच्छ असं फ्रीज साफ करून घेते. आणि मी एकदाच पुसत नाही बरं का, 2-3 वेळा. आणि कुठं डाग असला ना तर फ्रीज बंद करते आणि काता घेते आणि थोडंसं साबण घेते. आणि जिथं जिथं घास आहे कापलं डाग आहे ना तिथं असं घासून घेते, स्वच्छ निघते. आणि कपड्याने स्वच्छ निघते म्हटलं तर घासायचे घाण. मला कुठं लागते ना की थोडंसं घाण आहे म्हटलं तिथंच घासून घेते. आणि स्वच्छ असं 2 वेळा पहिले पुसून घेते. पहिले सगळं घाण काढून घेते, त्याच्यानंतर परत एकदा पुसून घेते. आणि जिथं घाण आहे तिथं मी असं घासून घेते. आणि फ्रीज 1 नंबर आणि स्वच्छ निघतात. लिक्विडने तर अजूनच, लिक्विड असलं तर स्वच्छच निघते. लिक्विड नसलं तर साबणाने. माझ्याकडे लिक्विड नाही, काय नाही. मी भांडी हातानेच घासून घेते. आणि बघा आतलं स्वच्छ पुसून घेतलं आणि हे पण पुसून घेते. आणि 2 वेळा पुसते बरं का, 2 वेळा. पहिले एकदा पुसून घेते, त्याच्यानंतर मग स्वच्छ धुवून घेते, त्याच्यानंतर असं पुसून घेते. हे बघा स्वच्छ पुसून घेते मी. आणि तिथं ट्रे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं म्हणून पुसून घेते. आतला डीप क्लीन झालं ना आता वरतून पण पुसायचं. त्या वरती फ्रीज मॅट लावलं आहे ना ते पण धुवायला काढायचं. त्याच्यावरती जाळी वगैरे आहे ना ते पण बाजूला घेते. आणि वरतून पण स्वच्छ पुसून घेते. तुम्हाला दाखवते बघा. झालं. आणि आता हे पुसून घेते. हे सगळं वरती काय काय ना ते काढून घेते. हे 3 छोटे टोपले आहेत ना, ते केक बनवायचे. तर केक बनवायला आणलेत. केक तर होत नाही आहे कारण की अजून साहित्य आणायचं आहे. आता कधी मुहूर्त भेटेल काय माहिती. थोडं थोडं साहित्य आणून ठेवायला लागले. आणि अजून टर्न टेबल पाहिजे. अजून बरंच काय काय आणायचं. जेव्हा आणेल तेव्हा मी केक बनवेल. तोपर्यंत बनवणार नाही असं मी मनात ठरवलं आहे. आणि अर्धं झालं, अजून अर्धं आणायचं. आणलं तरच केक बनवणार, तोपर्यंत घरात केक नाही बनवायचं आहे. तर मला पण येते केक बनवता, पण आणल्याशिवाय नाही. वरतून पण स्वच्छ पुसून घेतलं. आणि खाली आहे ना ते पांढरं दिसते ना ते आहे लसूण. तर फ्रीजच्या खाली ट्रे आहे ना त्याच्यात भरून ठेवलं मी लसूण, त्याच्यातलं घेते. आणि आतलं ते सगळं सामान ट्रे वगैरे आहेत ना, काचेचे ग्लास वगैरे ते ट्रे, ते सगळं व्यवस्थित घासून घेते. आणि प्रत्येक वेळी मी तसंच करते. फ्रीज साफ करून घेते आणि सगळं घासून घेते स्वच्छ. आणि घासताना कात्याने घासायचं नाही. आता ते स्पंजवाला नाही आहे म्हणून मी कात्याने घासते. कापसाच्या कात्याने घासायचं, तारेच्या कात्याने घासायचं नाही त्याच्यासाठी. आणि तो मी पहिला ट्रे घासून का ठेवला, कारण की ते बर्फाचं पाणी गेल्यानंतर सगळं पुसून काढलं ना तिथं थेंब पडतं आहे. मला ते पाणी हळूच ना लसणाच्या ट्रेमध्ये जातो ना, म्हणून पहिले ट्रे लावलं आहे. आणि आता मी हळूहळू घासून घेते. आणि वरचं स्वच्छ पुसलं, दुसरं मॅट लावलं आहे. आणि बघा आता केळी ठेवून घेते, लागलंच तिथं पण. आणि सगळं सामान वरती ठेवून घेतलं. ते केळी भरून घेतलं ट्रे, ते वरती ठेवलं. हे छोटं ट्रे आहे ना भाजी ठेवायचे, ते स्वच्छ घासून घेते, धुवून बाहेर नितळायला ठेवते. पाणी नितळते तोपर्यंत बाकीचं घासून घेते. तो मोठा ट्रे आहे ना तो टमाटरचा आहे, तर मग तो पण घासून घेते. हे दोन्ही पाणी नितळते तोपर्यंत मग हे स्वच्छ घासून घेते ट्रे. ग्लासचे 2 आहे. आणि आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा असं मी फ्रीज स्वच्छ घासून घेते. तर हा ट्रे वगैरे सगळं घाण झालं तर घासून घेते, घाण नाही झालं तर ओल्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेते. पण आठवड्यातून एकदा तरी पुसून घेते मी सगळं. आणि वरची थोडं धूळ असते ते रोज पुसून घेते ओल्या कपड्याने.
तर हे सगळं ग्लास वगैरे एवढे स्वच्छ असं घासून घेते बघा. त्याच्यावर कसं डाळीचं वगैरे भाजी वगैरे त्याचं डाग पडतं ना, म्हणून स्वच्छ असं घासून घेते. शक्यतो कापसाच्या कात्यानेच घासायचं आहे, माझ्याकडं नाही आहे म्हणून मी त्याच्यानं तारीच्या ह्याच्याने घासते. आणि हे बॉटल ठेवायचे ट्रे आहेत बघा, आणि हे अंडं ठेवायचा ट्रे आहे. आणि आता सगळं घासून घेते हे बघा. आणि आता घासून घेतलं आणि किचन पण स्वच्छ करून घेतलं आणि घासून धुवून ह्याच्यावरच ठेवते. धुवून ह्याच्यावर ठेवलं तर पाणी आपोआप नितळतं ना, मग लागलंच फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि बाकीचं पण सामान ठेवायचं आहे, तर हे सगळं धुवून घेते. माझ्या या फ्रीजला ना 11 वर्ष कंप्लीट झालेत. तर दिवाळीच्या नंतर बरोबर 11 वर्ष कंप्लीट झाले. आता हे 12 वर्ष चालू होईल त्याला. तर अजून व्यवस्थित चालते. वर्लपूलचं आहे माझं. काही आजपर्यंत ह्या फ्रीजला काही प्रॉब्लेम आला नाही. सगळे ट्रे धुवून झाले. आता फ्रीजमध्ये लावून घेते आणि लागलंच ते पण ट्रे लावून घेते. त्याच्यात काही पण ठेवते मी, अंडं वगैरे काय असेल छोटं छोटं बेसिक काही तर ठेवते. आणि ते बॉटल ठेवायचे आणि हे किरकोळ काय पण ठेवते मी. तर आता ह्याच्यात काय त्रुटी कशाला की फक्त शिरा बनवला ना त्याला वापरायलाच आणलं तर काचेच्या ग्लासमध्ये ठेवले, खराब होत नाही, काही नाही होत आणि छान राहते, आंबटपणा पण येत नाही. आणि हे चेरी ग्लासच्या बॉटलमध्ये ठेवले आणि हे दोन्ही पण ना फ्रीजमध्ये ठेवते आणि काचेच्या ग्लासमध्ये ठेवते. आणि हे हिरवा आणि लाल बॉटल आहे ना, टमाटर सॉस आहे. तर आता ते ठेवलं आणि इथं बघा ट्रे सुकले, पाणी नितळलं आहे, सगळं टमाटर ठेवून घेते. धुतले नाही, जेव्हा मी वापरते म्हणजे कांदा टमाटर कापायला घेते तेव्हा धुते मी. लागलंच टमाटरच्या बाजूला ना काकडी ठेवून घेते. छोट्या ट्रेमध्ये सगळं भाजी ठेवते. तर भाजी काय आहे, वांग छोटी छोटी आणली भरून ठेवण्यासाठी आणि बीट. आणि हे बघा उचलून ट्रेमध्ये ठेवते, फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि हे भाजी हे पण ठेवून घेते. आणि दुधी भोपळा हे भाजी आणि ना हलवा बनवण्यासाठी आणले. हे ट्रेच्या आतमध्ये ठेवून घेते हे बघा. त्याच्यानंतर ह्याच्यात काय आहे, पीठ आहे सकाळी मळलेलं, दही आणि दूध हे पण फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि वरच्या ह्याच्यात आलं आहे, त्याच्या वरच्या ह्याला कढीपत्ता, ह्याच्यात लिंबू, खालच्या ह्याच्यात ना मिरच्या हे बघा. ते पण लागलं धुवून आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि त्याच्यात फुलाचा डबा पण धुवून घेते. आणि मी फ्रीजमध्ये असं काही ठेवताना ना दूध वगैरे असलं ना ते व्यवस्थित धुवूनच ठेवते. मी हे कसं करते ना सेम तसंच नेहमीप्रमाणे तसंच करते. आता हे सगळं ठेवून घेतलं आणि बघा दूध पण ठेवून घेतलं, दही पण ठेवून घेतलं आणि फ्रीज बंद करते. आणि बघा कांद्याची पात ती आहे ना, उद्या परवा कधी, आज उपास आहे उद्या 2 दिवस, तर खाणार कोण, त्याच्यासाठी वेळ भेटेल तेव्हा करेल. मेथीचे 3 जोडी आणलेत हे बघा, खाली 2 आणि हे 10 रुपयाला आहे म्हटलं तर 3 आणलेत. आणि लागलंच कोथिंबीर पण निवडून घेते हे बघा. तर स्वच्छ निवडून ठेवलं ना तर अजिबात खराब होत नाही. धुवून ठेवलं ना तर मग खराब होते. तसंच ठेवायचं, खराब होत नाही. मी तर तसं मला माहिती आहे म्हणून. आणि धुवून ठेवलं ना तर मग त्याला ओलसर लागलं की मग नंतर ते खराब होऊन जातं. त्याच्यासाठी मी असं सुकलं ना तर मग ते भाजीवाले काय करतात, पाणी शिपडतात. तवा पण ओलं असतं ना, थोडं आणून थोडं 5-10 मिनटं बाहेर ठेवते, मग डब्यात भरून ठेवते. हे बघा डब्यात भरून. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि आता तुम्हाला सांगते फ्रीज मी कसं ऑर्गनायझर करून ठेवलं आहे बघा. ह्या ट्रेमध्ये ना बटर आहे आणि रोट्या आहेत, पराठा, आणि वरती दूध आणि दही, कोथिंबीर, मिरच्या, भाजी हे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आहे बघा. मेथी वगैरे हे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंट